नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रव्यापासून अगदी झटपट असं खुसखुशीत स्नॅक्स। त्यासाठी आपण रवा घ्यायचा आहे। हा तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता, कारण आपल्याला हा मिक्सरमध्ये चांगला बारीक करूनच घ्यायचा आहे। त्यामुळे तुम्ही जाडा किंवा बारीक कुठलाही रवा घेऊ शकता। इथे मी 2 कप रवा घेते। आता हा रवा आपण मिक्सरला चांगला बारीक करून घ्यायचा आहे। आता हे बघा, अगदी छान असं बारीक झालेलं आहे पिठासारखं। आता एका परातीत काढून घेऊया। आता इथे मी पॅन तापत ठेवला, आपल्याला एक तडका करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घालायचं। आता तेल तापलंय, यात आपण घालूया अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तीळ घालायचे, 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आणि थोडासा कढीपत्ता चिरून घालायचा। आता हे चांगलं परतून घ्यायचं। आता यात मी घालणार आहे थोडंसं बटर। बटरमुळे सुद्धा ह्याला छान अशी चव येते, नाही घातलं तरी चालेल। आता यात घालायचे पाव चमचा हिंग। तर हे छान परतून झालेलं आहे। यात आपण घालायचं 1.5 कप पाणी। आपण 2 कप मैदा घेतलाय, त्यासाठी 1.5 कप पाणी घालायचं आणि याला चांगली आता उकळी येऊ द्यायची आहे। त्यात चवीपुरतं मीठ घालूया। आता हे बघा, छान उकळी आलेली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि यातच मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर। आता हे थोडंसं थंड करायचं आहे आपल्याला, अगदी फार नाही, थोडं थंड करायचं आणि मग यामध्ये आपण जो रवा मिक्सरला लावून घेतलेला आहे त्यात आपण हे घालायचं। यात थोडीशी मी हळद घालणार आहे, फोडणीमध्ये घालायची राहिली तर घातली तरी चालेल। आता हे थोडंसं थंड झालेलं आहे, गरम असतानाच घालायचंय। थोडं गरम असायला पाहिजे, तर तो रवा छान असा फुलून येईल। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा, आता हे तुम्हाला थोडं पातळ दिसत असलं तरी तो रवा फुलल्यावर छान असं घट्ट होणार आहे। हे बघा, 10 मिनिटात आपला रवा अगदी छान फुलून येतो। आता हे हाताने थोडं मळून घेऊया। आता गोळा करून झालेला आहे, अजूनही थोडंसं गरमच आहे बघा। त्यामुळे गरम असतानाच ते पाणी घालायचं, म्हणजे तो रवा पाणी सगळं ॲब्सॉर्ब करून घेतो। आता लगेचच आपण करायला घ्यायचे। एक असा छोटा गोळा घ्यायचा आहे। आता अगदी पातळ नाही आणि अगदी जाडही नाही, असं आपल्याला लाटून घ्यायचंय। याला काही लावायचं नाही, पीठ किंवा तेल काही सुद्धा लावायची गरज नाहीये। आता बघा, हे थोडं जाडच ठेवायचंय आणि ह्याच्या आपण कुठल्या आपल्याला हव्या त्या आकारात कापू शकता। शंकरपाळ्यासारखे कापले तरी चालतील किंवा चौकोनात कापले तरीही चालतील किंवा उभ्या स्ट्रिप्समध्ये कापलं तरीही चालेल। तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। आता या मी 3 स्ट्रिप्सच करणार आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग एकदम सगळे फ्राय करायला घ्यायचे। अतिशय सोपं स्नॅक्स आहे, टी टाईम तुम्ही चहा बरोबर वगैरे सकाळी असं आपल्याला काहीतरी खायला लागतं तर त्यासाठी हे करून ठेवलं तरी चालेल। आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे, फार कडकडीत करायचं नाहीये। यामध्ये आपण आता या स्ट्रिप्स सोडूया। गॅस लो टू मीडियम ठेवायचा। अशा उलटपालट करून छान अशा फ्राय करून घ्यायचे। हे बघा, छान असा कलर आलेला आहे।
आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. मस्त. आता सगळ्या असंच तळून घेऊया आपण. हे बघा ना, आपण छान अशा झालेल्या आहेत फ्राय. अगदी लो टू मीडियम हीटवर फ्राय करायच्या. आता मी तुम्हाला दाखवते. इतकं क्रिस्पी आणि कुरकुरीत मस्त असं होतं हे. हे बघा, अगदी छान असं झालेलं आहे. तुम्हाला आवाज पण ऐकायला आला असेल. एकदम मस्त आणि टेस्टी आहे. तुम्ही करून बघा. सकाळी चहाच्या वेळी, सकाळ संध्याकाळ चहाच्या वेळी आपण ते खाऊ शकतो चहा बरोबर. अगदी सुंदर आहे. नुसतं सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.